नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो मॅपवरती की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 2 ते 3 वाजताच्या दरम्यान आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह आपल्याला काही भागामध्ये रेड अलर्ट ते येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। रडारवरती तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो की या ठिकाणी महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो मुंबई लगतच्या प्रदेशाकडून। मुंबईकडे आपल्याला बघू शकत असाल मित्रांनो मुंबई आहे, त्यानंतर बोईसर आहे, त्यानंतर इकडं वसई विरार माथेरान लोणावळा अलिबाग मुरुड महाड दापोली चिपळूण रत्नागिरी राजापूर कंकावली सावंतवाडी हा जो प्रदेश आहे मित्रांनो हा पूर्ण प्रदेश आपल्याला किनारपट्टीचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला रेड अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे। दुपारनंतर या भागामध्ये आपल्याला अति मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे सातारा आहे, कराड आहे, विटा आहे, वडूज आहे, त्यानंतर कोल्हापूर सांगली निप्पाणी चिपळूण महाड भोर पुणे चाकण जुन्नर या अकोले या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नाशिक आहे, पेठ आहे, औवा आहे, जव्हार आहे, घोटी आहे, त्यानंतर इकडं मनमाड आहे, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही। तर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की या प्रदेशामध्ये आपल्याला थोडासा हवामान कोरडे असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे नंदुरबारचा जो प्रदेश आहे मित्रांनो नंदुरबार आहे, साक्री आहे, धुळे आहे, त्यानंतर शिरपूर आहे, मालेगाव आहे, चाळीसगाव आहे, मनमाड आहे, चोपडा आहे, त्यानंतर जळगाव आहे, त्यानंतर इकडं बऱ्हाणपूर रावेर मुक्ताईनगर, त्यानंतर बोदवड हा जो प्रदेश आहे यावल या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर गंगापूर आहे, वैजापूर आहे, पिंपरखेड कन्नड, त्यानंतर कोपरगाव आहे, लोणी आहे, राहुरी आहे, त्यानंतर पाथर्डी आहे, त्यानंतर शिरूर कसार पैठण गेवराई बीड या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कैज आहे, त्यानंतर इकडे बार्शी धाराशिव तुळजापूर बैराग आहे, त्यानंतर नलदुर्ग आहे, सोलापूर आहे, अक्कलकोट आहे, उमरगा आहे, निलंगा आहे, लातूर आहे, औसा आहे, लोहारा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो 10 जुलै नंतर आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही। राज्याच्या किनारपट्टी लगतच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तत्पूर्वी काही भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये ते किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघूया मित्रांनो परभणी आहे, त्यानंतर पाथरी आहे, शेलू आहे, मंठा आहे, त्यानंतर परतूर आहे, जिंतूर आहे, त्यानंतर माजलगाव आहे, कैज आहे, बीड आहे, त्यानंतर इकडं धाराशिव नलदुर्ग या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण वळूया मित्रांनो नांदेडचा जो प्रदेश आहे नांदेड आहे, अहमदपूर आहे, लातूर आहे, उदगीर आहे, त्यानंतर कंधार आहे, नायगाव आहे, मुखेड आहे, देगलूर आहे, त्यानंतर भोकर आहे, पेठ उंबरी धर्माबाद भैसा हिमायतनगर, त्यानंतर बसमत कंधार अहमदपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे हिंगोलीचा जो प्रदेश आहे मित्रांनो हिंगोली आहे, रिसोड आहे, शेनगाव आहे, औंढा नागनाथ आहे, जिंतूर आहे, त्यानंतर इकडं लोणार मेकर जानेफळ, त्यानंतर इकडं बाळापूर आहे, खामगाव नांदुरा मलकापूर बुलढाणा चिखली, त्यानंतर इकडं देऊळगाव राजा आहे, जाफराबाद भोकरदन जामनेर हा जो प्रदेश आहे मित्रांनो या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर हा जो
अंदाज आहे मित्रांनो, हा जो अंदाज तुम्ही लक्षात ठेव, कारण की हा जो अंदाज आहे हा तुमच्या पेरणीसाठी आणि तुमच्या जे तुम्ही पीक लागवड केलेला आहे त्यासाठी खूपच अत्यंत महत्त्वाचा अंदाज आहे मित्रांनो हा. त्यानंतर इकडं बाळापूर झाल्यानंतर तेल्हारा आहे, जळगाव जामोद आहे, त्यानंतर अकोला आहे, दर्यापूर आहे, मूर्तिजापूर आहे, कारंजा लाड, मंगरुळपीर, अमरावती, त्यानंतर इकडं चांदूर आहे, मोजरी आहे, मोर्शी आहे, आष्टी आहे, आरवी आहे, अचलपूर, परतवाडा आहे, त्यानंतर इकडं दारवा, डिग्रस, नेर, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, त्यानंतर उमरखेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण बोलूया मित्रांनो, हा जो प्रदेश आहे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा आहे, हिंगणघाट आहे, शेगाव आहे, त्यानंतर चिमूर आहे, चंद्रपूर आहे, भद्रावती आहे, त्यानंतर इकडं ब्रह्मपुरी, पवनी, उमरेड, नागपूर, लखमापूर, त्यानंतर इकडं काटोल, नरखेड, कारंजा, वरुड, पांढुर्णा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. ढगाळ वातावरणासह या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. जो पूर्व विदर्भातला जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं भंडारा आहे, साकोली आहे, अर्जुनी, मोरगाव आहे, त्यानंतर वारासिवनी, गोंदिया, तिरोरा, तुमसर, देवरी, आमगाव, घोटी, किन्नी, डोंगरगड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये वादळी वाऱ्यासह आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 10 जुलै 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.